कसं काय मंडळी, मी आहे गौरव मंचिकर, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आज आपण काहीतरी हँग झालं मी परत. तर मी विचार केला की चला आपण आज एक व्हिडिओ हे असं पहिल्यांदा घेतो ना, मग मला कसं तरी वाटतं बोलायला, म्हणजे तिकडे घेतलेलं बट घरामध्ये म्हणून. तर मी विचार केला की चला आज आपण हे करूया. काय मी विचार केला की आज आपण व्हिडिओ बनवूया. ऑफिसमध्ये ऍक्च्युली सिक्रेट सांता असतात, माहितीये. सिक्रेट सांता नसतात, सिक्रेट सांता असा आपण गेम चालू असतो. मी विचार केला की चला सिक्रेट सांतामध्ये मला जे नाव आलं आहे त्याच्यासाठी तिच्यासाठी मी काय काय गिफ्ट घेतोय हे तुम्हाला दाखवतो, आणि तुम्हाला ते गिफ्ट कसं वाटतं ते मला सांगा. आणि ते गिफ्ट मला काय गिफ्ट भेटतंय हे पण आपण जज करूया की मला जे गिफ्ट भेटलंय ते चांगलं भेटलंय की नाही भेटलंय. माझं कारण की कसं होतं माहितीये का, जर मी एवढं काहीतरी एफर्ट्स लावतोय गिफ्ट कोणाला तरी द्यायला, अनोळखी माणसाला, त्या मुलीला मी कधी बघितलंही नाहीये, नाही तिचं नाव मी कधी ऐकलंय. माझ्या ऑफिसमध्येच आहे, बट ऑफिस मोठं आहे ना, आमचा रूम मोठा आहे, मग तिकडे ती कोपऱ्यामध्ये बसत असेल आम्हाला ना माहित, म्हणून तरी मी काहीतरी चांगला गिफ्ट घेणार आहे. तर मी एवढी मेहनत केल्याच्या नंतर जर मला काहीतरी छोटूसा गिफ्ट भेटला तर माझा लोकांवरनं विश्वास उठून जाईल. म्हणून मी विचार केला की चला तुम्हालाही दाखवतो आणि मीही बघतो. तर या व्हिडिओची सेगमेंट आपण चालू करूया विथ कुकिंग, कारण की ते जास्त चांगलं मलाही येतं, मम्मीला तर ऑब्विसली येतं, पण मला हे असं कसं वाटतंय, अख्खा घर तुम्हाला दिसतं ना, फक्त जर असा मोबाईल हलतोय असं मे बी मला असं वाटतंय. मी किती कॉन्फिडेंटली बोलतोय सगळं, ठीक आहे. तर मम्मी आणि मी आज बनवणार आहे, तर मम्मी आणि मी आज बनवणार आहे माझी फेवरेट भाजी. भेंडी नाही, शेपूही नाही, हे दोन्ही भाज्या इव आहेत, मला नाही आवडत. तर आज मी बनवणार आहे बैंगन भरता. बैंगन भरता आज आपण बनवूया. सो चलो लेट्स गो. बैंगन भरतासाठी आम्ही बैंगन हे करायला लावलेत, रोस्ट करतोय. आता ते गॅसवरती रोस्ट करतोय, बट ही बाहेरची साल आपण काढतो, म्हणून नो प्रॉब्लेम. तसा प्रॉब्लेम आहे तो, बट आपण आपल्या डोक्यात ठेवायचं की नाहीये प्रॉब्लेम, मग काय नाही होणार आपल्याला. असं मला वाटतं की मेंटली यू शुड बी स्ट्रॉंग. मग जर मेंटली आपल्या डोक्यामध्ये ते फिक्स आहे तर आपल्याला होणारच नाही ते, कारण की मेंदूला आपल्याला माहितीये की आपल्याला काय होणार नाही, मग आपल्या बॉडीला काय होणारच नाही. बरोबर बरोबर, पण आपल्याकडे काय आता ते चूल बिल नाहीये, आपल्याला हेच करावं लागणार ना. आणि ते जाळी घ्यायची आहे. मग ते घेतो मी आणि तुम्हाला दाखवतो सगळी रेसिपी. मला चांगल्यापैकी बनवता येते भरता, मस्त लागते, खाऊन बघा तुम्ही. तर माझं शू सेफ मम्मी, माझी शू सेफ आहे मम्मी. तू म्हणजे मी मोठा शेफ आहे, तू माझी शू सेफ आहे. असल मध्ये उलट येते, बट फॉर व्हिडिओ, ठीक आहे. तर आम्ही आता काय काय कापलंय ते सांग, म्हणजे तू कापलंय, मी आता उठून आलोय. हे भाजून ठेवते, म्हणजे थंड ठेवतोय मी. ठेवतोय ते हे करायला, Okay. साल म्हणजे काढता येईल ना थंड झालं की. येस. आणि मी इथे हे काय मिरची आणि ते सगळं ठेचा टाईप बनवलेलं आहे, आणि हे सगळं आम्ही भाज्या सगळं कापून ठेवतो. बारीक. ओके, सो लगेच हे सगळं आवरतो आणि मग पॅन सोबत तुम्हाला भेटतो. मी नवीन कढई घेतली, ती मम्मीला दाखवायची होती, म्हणून आम्ही ही व्हिडिओ स्टार्ट केली की बैंगन भरता करूया, कारण की नवीन कढई दाखवायची. मम्मी मगापासून चल गौरंग चल हे करते, माझी चार्जिंग झाली असते आणि आता अजून भांडी घासत बसलेली. तू येत नाही म्हणून मी भांडी घासत बसली. चलो आता मम्मीचं झालंय करून. आणि आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मम्मीला मी सांगितलेलं की आपल्याला व्हिडिओ मध्ये करायचं आहे, तरी मम्मीने सगळं स्मॅश करून ठेवून दिले आहे. एम आय राईट ऑर एम आय राईट? सो जास्त काय केलेलं नाही आहे. काय केलेलं आहे माहितीये का सगळ्यांना, पण तरी माहिती असतं म्हणजे का बैंगन भरतं. पण आणि थोडं मी लिंबू टाकलंय आणि थोडस चिमटीभर साखर टाकायची. त्याला एकदम नीटपैकी रोस्ट केल्याच्या नंतर त्याला स्मॅश केलं, त्याची साल काढली, त्याला स्मॅश केलं, आणि स्मॅश केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जरासं लिंबू टाकलं, थोडंसं, कारण की आपल्याला आंबट तिखट करायचं असतं, दॅट इज वाय. थोडंसं साखर पण टाकली. म्हणजे मी घेतलेला आहे नवीन कढी, कारण की ना खूप सारं जेवण चेक करत होतं आणि मला तुम्ही लोकांनी सांगितलेलं होतं की ते काढून टाक. मी काय झालो, एलिमिनेट दॅट. सो आता लगेच आम्ही चालू करतो. आता बघतो की कॅमेरा सेटअप कुठे करू, कारण की आता मी असं हातामध्ये पकडलेला आहे. सो कॅमेरा सेटअप कसा करू ते आता मला बघायचं आहे. सो आज आम्ही असाच विचार करतो की राईचं तेल टाकूया, नॉट नॉर्मल वालं. सो नाही, नॉर्मल पण टाकायचं. नॉर्मल पण टाकायचं. राईचं तेल एवढं आपण नाही खाऊ शकत, कारण की आपण लहानपणापासून एवढं राईचं तेल नाही खाल्लंय, दॅट इज वाय. पूर्ण मी एकदा फर्स्ट टाइम राईचं तेल, आम्ही कॉलेजचे मुलं सगळे मिळून ना पोहे बनवत होतो माझ्या एका मित्राच्या रुचिरच्या पीजी मध्ये. सो तिकडे आम्ही पोहे बनवत होतो आणि त्याने टाकलं राईचं तेल. माझं असं डोळ्यातनं पाणी वगैरे यायला लागलं, कारण की आपण पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो ना, ते मराठी लोक, ते लोक नेहमी तेच वापरतात, दॅट इज. बट राईचं तेल जास्त चांगलं असतं अदर दॅन दॅट सनफ्लॉवर. सो तेल आता जर असं गरम होते,
मग आणि मी असं का घेतलंय मला सांग. जिरा टाकूया आपण, हिंग जर असंच टाकायचं, हिंग जर असं, कारण की जास्त टाकलं तर मग ते एकदम कडवट होईल. हिंगला ना लगेच हलवायचं. कांदा कढीपत्ता ह्याच्यात बनवायला मजा येते, बट हे बघा ना किती भारी मजा येते ह्याच्यामध्ये बनवायला. आणि कांदा कढीपत्ता ह्याच्यामध्ये मम्मीने टाकलेला आहे. मम्मी बोलत होती कांदा कढीपत्ता कांदा कढीपत्ता म्हणून. जर असं पाणी पण केलेलं आहे कांद्याचं. आता हे नीट पैकी मैं करूंगा ना मम्मी. बट आता हे असं सगळे एकदम गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे. एम आर राईट गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे. आणि मग आता आपण टोमॅटो टाकू गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर. सो कांदा आपला जर असा तांबूस झालेला आहे, त्याच्यानंतर आता आपण काय टाकूया, काय टाकणार होतो आपण, आठवा टोमॅटो. मम्मीने ऑलरेडी रिव्हील केलं. मिक्स करूया. टोमॅटो शिजायची गरज नाही, होऊ दे जर असा होऊ दे टोमॅटो. त्याचा वास ओके ठेच्यामध्ये ओके थांब जरा. सो आम्ही ह्याच्या अगोदर ना जरासं ठेचा बनवलेला, तुम्हाला दाखवतो बघा. हा असा ठेचा बनवलेला, त्याच्यामध्ये जर असं आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. पण तरी ह्याच्यामध्ये जर असं अजून आलं लसूण पेस्ट टाकतो, कारण की त्याच्यामध्ये सो हे जे आम्ही टाकतो त्याच्यामध्ये जर असं विनेगर आहे, म्हणून जर असं ना लिंबू म्हणजे टांगी फिलिंग येते, ते चांगलं लागतं. म्हणून आता हे झालेलं आहे, टोमॅटो झालेला आहे. टोमॅटो झाल्याच्या नंतर माझी आयडिया आहे, मम्मीला सांगितलेली मी, की जेवण शिजवताना जर असं काय, जर असं नाही, जर असं कोथिंबीर टाकायची, कारण की कोथिंबीरचा जो अरोमा असतो तो पूर्ण जेवणाला लागतो. दॅट इज दिस इज माय माइंड. आमच्या घरातलं, बाकीच्यांना माहिती असेल नाही, आमच्या घरातलं. जर असं आता हे टाकतो, कारण की त्याचं जर असं वास सगळीकडे जाईल. आणि मग हे मिक्स करतो, जर असं ठेवतोय कारण की ते गार्निशिंग साठी. हा हे जर असंच फक्त टाकायचं, कारण की आम्ही ऑलरेडी टाकलेली आहे म्हणून. आता हे नीट पैकी मिक्स करून घ्या. आलू लसूण पेस्ट जरा उग्र स्वाद जायला पाहिजे, समजे. मग आपण मेन भाजी टाकायला तयार. फुल कुकिंग रेसिपी, कुकिंग चॅनल वाटतोय ना. काय गोंधळ केला मग मी, सगळं बरोबर करतो तरी गोंधळ करतोय. सगळं कोथिंबीर खाली टाकली, ठीक आहे, दॅट इज फाईन. ओके. तर मी आता मम्मीला एक विचारत होतो की आता हे सिक्रेट सांटा असतात, तो ऑफिसमध्ये पण आहे, आम्ही स्कूल फ्रेंड्स पण सगळे करतो आहे. तर मी ऑफिसच्या त्या मुलीला मी भरपूर काय काय गिफ्ट घेतलेलं आहे. मोबाईल पडणार होता, भरपूर काय काय गिफ्ट घेतलेलं, भरपूर काय काय नाही. त्यांनी काय बजेट काय होतं माहिती आहे का, 300 रुपये ते 500 रुपये ऑफिसचा बजेट. 300 रुपयामध्ये काय येतं मला सांगा. 300 रुपयामध्ये गिफ्ट काय येणार मुलीसाठी, ते पण 300 रुपये. तर मी जरा 300 रुपये खूप एक्सटेंड केले आणि मी म्हणून काय काय चांगलं गिफ्ट घेतलं, कारण की मला नाही आवडत असं 300 रुपये 500 रुपयामध्ये मी आता गिफ्ट घेऊ दे. क्यूट गिफ्ट काहीतरी भेटतात, बट गिफ्ट देतोय ना, समोरचा माणूस हॅपी झाला पाहिजे. 300 रुपयाला एवढंच देऊन ती हॅपी नाही झाली तर मला माहिती नाही ती कोण आहे, बट तर म्हणून मी काहीतरी चांगलं गिफ्ट घेणार आहे. ठीक आहे, ठेचा टाकतो, कारण की मम्मीला पुढचं डिस्कशनच नाही करायचं. नाही पण ते येऊन जाईल ना ठेचा. आय नो ठेचा नीटपैकी टाकलेला आहे. ह्या ठेचाला पण मिक्स करायचं. या ठेचामुळे एक वेगळी फिलिंग येते, दॅट इज वाय. म्हणजे आणि झाकण ठेव परत, फिलिंग नाही टेस्ट. तर माझं असं होतं की जर समज मी एकदम चांगल्यापैकी काहीतरी गिफ्ट घेतलंय, मला 200 रुपयाचं काहीतरी गिफ्ट भेटलं तर मनी डझंट मॅटर. मनी मॅटर्स बट गिफ्ट मध्ये इट इज फाईन. जर काहीतरी चांगलं व्हॅल्युएबल काहीतरी गिफ्ट आहे तर इट इज फाईन. 200 रुपये असला 100 रुपये असला तरी चालेल. बट एवढी मी मेहनत केल्यानंतर मला जर असं काहीतरी गिफ्ट भेटलं तर मला वाईट वाटेल. कशाला भाई, प्रेझेंट आहे, चालतं काही. आता तिला थोडी माहिती असणार, ती थोडी मला देणार आहे. माझं नाव दुसऱ्याकडे गेलं असणार, कोणी ते त्यांच्या प्रमाणानेच ते घेणार ना. पण माझं असं होतं की मी एवढे एफर्ट्स घेतोय तर तुम्ही पण घ्यायला पाहिजे. म्हणजे लोकांनी वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलने एफर्ट्स घेतले ना तरी हे बघ, कधी पण आपल्याला स्वतःला काहीतरी घ्यायचंय ना तर आपण बिंदास काहीतरी घेऊ शकतो. पण दुसऱ्याला घ्यायचं की आपल्याला जास्त टेन्शन येतं. जास्त टेन्शन येतं म्हणून जास्त गोष्टी घ्यायच्या. म्हणजे काय आवडेल काय नाही, हे आवडेल की नाही, म्हणून मी जास्त गोष्टी घेतल्या. 200 रुपयामध्ये एक, 300 रुपये तर 500 रुपयामध्ये एकच गोष्टी येते, बट मी घेतल्यात. तुझ्यासारखं सगळे विचार करतील का? नाही ना, ते पण आहे. बट मी माझा विचार करतोय की जर मला तसं नाही भेटलं तर संपला, विश्वास संपला माझा लोकांना, ऑफिसच्या लोकांना तर जास्त. आता आपण सगळे मसाला टाकूया, तुम्हाला दाखवतो विथ न्यू अँगल. ओके, एक एक करके बोलो मम्मी, कितना ज्यादा कितना कम. स्टोरेज माझं संपलेलं म्हणून आता तुम्हाला लगेच दाखवतो की सगळं तिखट मसाला, हळद,
धना पावडर, जिरा मसाला, जिरा पावडर, जिरा मसाला, जिरा पावडर सेम मसाला, ठीक आहे. आणि तिखट मसाला ते बोललो. आता वांग शिजलेलं आहे म्हणून आपल्याला त्याला तर जास्त शिजवायचं नाहीये. मसाला नीटपैकी शिजला पाहिजे. आता फुल नीटपैकी तेल सुटलं आणि मग आता आपण हे टाकूया. व्हॉट इज दिस? मी घेऊ हातात. व्हॉट इज दॅट? ठेचा बैगन. बैगन बोल, बैगन. हे बघा आता हे नीट पैकी सगळं टाकूया आणि एकदम चांगल्यापैकी मिक्स झालं पाहिजे. नाही तर हे सगळे एकीकडेच असेल ना, मग ते चांगलं नाही लागणार. झालं मम्मी? ते मीठ टाक म्हणजे त्याच्याबरोबरच काढता येईल ना. सो आमचं फायनली सगळं बनवून झालेलं आहे. मस्त दिसतंय एकदम. ठेचा बोलणार होतो मी. बैंगन भरता एकदम भारी दिसतंय. कारण की हे मी खूप खाल्लंय. मम्मी अगोदर बनवायची बैंगन भरता, मला कधीच नाही आवडला. बट हे नवीन मम्मीने जरा बनवायला घेतलं तेव्हा जाऊन मला आवडायला लागला. असे मोठे मोठे वांग टाकायचे त्याच्यामध्ये. मला तसं पण करता ते वांग स्किप करायचं कारण की मला ते वांग खायला आवडत नाही. असं स्मॅश असेल तर मी खाईन. हे भरता आणि ते भरीत आणि वॉटेवर. फायनली आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. जेवायला डाळ, राईस आणि मी केलेला ठेचा आणि चपाती. सांगतो तुम्हाला लगेच कसं झालं ते. पहिलं मम्मीचं रिॲक्शन घेऊया. मी चुकून भरताच्या ऐवजी ठेचा बोललो. इट इज भरता, नॉट ठेचा. चांगलं झालं पण मला अजून थोडं तिखट पाहिजे होतं. आय नो की सोफ्यावरती बसून नाही खायचं. आय अग्री ऑन दॅट. बट आय ऑल्सो अग्री ऑन वर्ड मूड. सो माझा मूड आहे वरती बसायचा. दॅट इज वाय. मीठ जरासा कमी झालेलं आहे बट बाकी सगळं बरोबर आहे. एकदम परफेक्ट लागतं. तुम्ही करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. ही अशा टाईपचे भरता खूप भारी आहे. खूप म्हणजे खूपच भारी, खूपच भारी. आम्ही हाय पापा सिरियल बघतोय. सिरीज आली आहे नवीन. तो सिंगल पापा असतो ते. मला जरा फॅसिनेटिंग वाटली. आता हे बघतो आणि मग नंतर आपण भेटूया परत. सो आज शनिवार आहे, तो ऑब्व्हियसली हनुमानाच्या पाया पडायला जातोय. दळण आणतो आणि मग आम्ही चाललोय द वॉकला बाहेर. आता आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललोय? द वॉकला. कारण की तिकडे जरासं असं डेकोरेशन वगैरे केलेलं आणि मला जरा बाहेर फिरायची इच्छा होती. दॅट इज वाय. मम्मीचं आउटफिट बघा. मम्मीचं आउटफिट तुम्ही मगाशी बघितलं असेल. माझं आउटफिट बघा. मी खाली कार्गो घातली आहे आणि ते वरती क्रीव नेक घातलेली आहे. आणि ह्याच्या खालचे चप्पल काय असेल, शूज असेल, गेस करा काय असेल. 3, 2, 1 काय असेल बोला? नाही, शूज नाही आहेत. मी चप्पल घालून चाललेलो आहे. सँडल, कारण की माझा मूड नाही आहे शूज वगैरे घालत बसा आणि मला खराब नाही करायचे म्हणून. ते काही चांगल्या जागेत ती घालायचं. असं सतत बाहेर चाललो तर काय शूज घालून जाऊ? बाजूलाच चालू शूज घालून जाऊ? नाही. म्हणून चला लगेच जातो आणि आपण भेटूया. हे बघा भरपूर मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आम्ही फायनली पोहोचलो. मम्मीचं स्कॅनिंग चालू झालेलं आहे की मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं. ओढणी घ्यायची मम्मीला. आम्ही फुल तिकडनं लांबून असं स्टार्टपर्यंत आलो कारण की आम्हाला चांगली एंट्री हवी होती म्हणून. आम्ही भरपूर कॅन्डीज घेतली. कॅन्डीसोबत काय घेतलं? उपवास घेतला. ड्रायफ्रूट नाही, काहीतरी होतं त्याचं. हे साडी आहे ती, ओढणी नाही आहे. आम्ही पापड घ्यायचा विचार करतोय. हे सगळे टेस्टिंग करतो. पोट पण भरतं. मजा येते इकडे. आम्ही नेहमी येतो. बोल कसं वाटलं? चांगलं वाटतं. घाबरत होती ना? नुसती घाबरत होती. काय करणार होतो मी काय माहिती. स्वतःच किती वेळा पडलाय म्हणून मला जास्त भीती वाटत होती. कुछ भी. आता मला खूप दिवसांपासून पावभाजी खायची इच्छा होती. आता पावभाजी मागवले, ऑनियन उत्तप्पा मागवलाय आणि एक्स्ट्रा पाव बस. आणि मग घरी जाऊ. कसं लागतंय उत्तप्पा? चांगलं. एवढी शॉपिंग केली बघा मम्मीने. एवढी शॉपिंग केली. हे चटरपटर नाही, ते चिंचची गोळी वगैरे बघितलं. आणि लसूण पापड मला भरपूर आवडतो. लिज्जत पापड सारखंच आहे बट इट इज लसूण पापड जरा जास्त चांगलं लागतं. आवडलेलं खुशखुशीत मस्त वगैरे होतं. खुशखुशीत होतं कारण की ते चांगलं बनवलेलं. मम्मी कडक बनवलंय. सो त्याच्यानंतर हे भाजायला मिरच्या मम्मीला आणि दीदीला खूप आवडतात म्हणून. आणि हे आंब्याचं लोणचं, इट इज नॉट खूप सावर टँगी वगैरे, खूप मस्त आहे, वेगळं आहे. आणि हे आम्हाला दोघांना खूप आवडतं. मला तरी खूप आवडतं मिरचीचं लोणचं. आता दाखव तुझी बॅग. दाखव. ब्राऊन. तुझी बॅग दाखव. माझी आहे ना ही ब्राऊन. अरे दाखव. ही बघा मम्मीने ही बॅग घेतली. माझी चॉईस आहे. मम्मीने ही बॅग घेतली. सगळं सामान राहण्यासारखं. लॅपटॉप वगैरे तर मम्मी नाही वापरणार. बट अरे दाखव तर नीट पैकी. हे बघा ह्याच्या आतमध्ये हे पण आहे असं. ओके.
हे बघ. लॅपटॉपचं एक आहे ते तुला काय हा, करायचं? पण मी मेकअपचं ठेवेन ना. हा ठेवू अशा शकता बाटल्या, त्याच्यामध्ये. अशा, मग? इथे बाटली ठेवायला आहे. हे बघ इथे बाटली ठेवायला आहे. हम्म. आणि इथे सगळं तुझं सामान काहीतरी ठेवू शकते. इथे मोबाईल वगैरे ठेवू शकते. हा. सो इट इज मामीकडे जाताना हे गुड. घेऊन जातात. बट वापर नंतर बोलशील की नाही नाही, वापर. आता मामीकडे जाताना हेच घेईन. गुड. गाऊन, परकर, मस्त एक कुर्ता पण राहील. गुड. चालेल. काल आम्ही जाऊन आलो. कुठे गेलो आपण काल? हा तिकडे बॅग वगैरे तुम्हाला दाखवली. त्याच्यानंतर घरी आलो आणि आम्ही झोपून गेलो आणि सकाळी डायरेक्ट उठून मी व्लॉग वगैरे एडिट केला. आम्ही मस्त चिल मारत होतो. नवीन एक सिरियल आली आहे सिंगल पापा म्हणून, ती तुम्ही बघा. सिरीज नेटफ्लिक्स वरती आहे. सो आता आम्ही हे करतोय आणि मग मी ते करणार आहे. हे काय करतोय? लेट्स डिकोड. हे आहे आम्ही आता खातो आहे नाश्ता. काय? उपमा खातो आहे आता आम्ही. आणि मग उपमा खाल्ल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की मी सिक्रेट सांतासाठी काय गिफ्ट घेतलेलं आहे. हे बघा, भारी आहे ना. तर आज माझ्या ऑफिसमध्ये आहे सिक्रेट सांता. सो सर्वात पहिली गोष्ट मी घेतलेली आहे ही टोट बॅग. दुसरी गोष्ट मी काहीतरी हे बॉक्स मध्ये मी फुल वगैरे मागवलं, कारण की मी बघितलेलं असं झाकून की ती काहीतरी डेस्क वरती ठेवते. मला असं वाटलं की काहीतरी डेस्क वरती ठेवणार, म्हणून मी एक गोष्ट मागवली. भारी आहे ना नकली फुल. नंतर मी विचार केला की काहीतरी खुश व्हायला पाहिजे की नाही, म्हणून मी मागवलंय हे. भारी दिसतंय ना, एवढे सारे ऑप्शन्स आहेत भाई. अँड एक वॅसलिन लिप बाम. मी एवढं मन ओतू घालून जरा चांगलं गिफ्ट घेतलं. विचार केला की नाही यार, एवढंच गिफ्ट कसं द्यायचं हा विचार करून मी गिफ्ट घेतले. आणि मला काहीतरी फालतू गिफ्ट भेटलं तर? गिफ्ट्स आर नॉट फालतू, बट एक बॉटल भेटली तर. अँड हे फुल मागितलेलं. मी विचार केला की उगाच काहीतरी पॉश बिश नको, म्हणून मग मी हे केलं. जोक्स, कांद्याची पात. आता सगळे गिफ्ट मी पॅक करतो आणि स्टे ट्यून की मला काय गिफ्ट भेटतं हे बघायला. जरासं नोट लिहिलं. आय विश यू टू बी हॅपी. 2026 वुड बी अ बँग फॉर यू. बाकी भगवान भरोसे, जो होगा अच्छे के लिए होगा. नमस्कार गाईज. माझे केस वगैरे सगळे कापून झालेले आहेत. अँड आता सकाळीच उठतात लोक. मी काय पण इलॉजिकल कसं काय बोलतो मलाच नाही कळत. हां, तर मी तुम्हाला सांगत होतो की आज मी असं का बघून बोलतो. माझा हा अँगल चांगला आहे मला माहिती आहे, बट मी त्यासाठी नाही करत, माहिती नाही का. हां, सो मी आता लगेच ऑफिसला जातो. गिफ्ट वगैरे आमचं सगळं ते फालतू सगळं गेम्स वगैरे होईल. आणि मग दाखवतो तुम्हाला की मला काय गिफ्ट भेटलं. मला गॅरंटी आहे की माझं मन उठणार आहे गिफ्टमधनं, कारण की मी जेवढं मन ओतून गिफ्ट घेतलंय ना, तेवढं मला मन काढून मला गिफ्ट खोडावं लागेल. सो हे बघा, तुम्हाला माहिती मी तुम्हाला बोललेलो की मुगाचे चिले वगैरे बनवायचे, जर सकाळ तुम्हाला मस्त प्रोटीनचा ब्रेकफास्ट वगैरे करायचा आहे तर. सो हे तेच आहे, बट आम्ही हे तळले. येस, हे बघा, हे माझं ते क्रीवनेक मी जे वेबसाईट मधनं घेतलेलं. अँड त्याच्यासोबत मी घातलेलं आहे गुरखा पॅन्ट्स, असं बोलतात त्याला. कालच मला कळालं. हे बघा, ह्याला गुरखा पॅन्ट्स असं बोलतात बिकॉज देर इज अ रिझन की हे बघा, ह्याला काय हे नाहीये, बेल्ट काय नाहीये. ह्याचं पॅटर्न आहे ना, दॅट इज डिफरंट. हे बघा, दाखवतो नीटपैकी दाखवतो. हे बघा, चांगलं आहे ना. जे पण आहे इट इज गुड. लाईट की कमी आहे सिर्फ, बस. हा बघा आता नीटपैकी दिसतंय. मला असं आउटफिट ट्राय करायचं होतं. ह्याच्यावरती मी रेड घालून जाणार होतो, माझ्याकडे रेड कलरचं आहे, बट ते कसं असं होतं. मग मी विचार केला की जाऊ दे, आता ऑफिसमध्ये एवढं मध्ये बसू नाही शकत मी. बाहेर फिरायला असतं तर मी गेलं असतं. सो बस, सी दिस कॅमेरा नीचे करना पडेगा. सी दिस वाईफ सोबत मॅच करत आहे. ह्याच्यावरती ऑब्व्हियसली हे वेगळे फॉर्मल्स आहे, ह्याच्यावरती जाणार नाही. बट मला ही बॅग आवडली, तर ह्याचे सगळं सर्च वगैरे करून बघितलं. इट इज गुड. भारी दिसते बघा. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड भेटूया परत विथ मित्रांचा ब्लॉग.